मृदुलाच किचन मध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। आज आपण हिवाळ्यात सर्वांनी आवर्जून खावी अशी एक गोडाची पौष्टिक रेसिपी करतोय। पौष्टिक हिवाळी लाडू आपण नेहमीच करतो, पण स्वयंपाकघरातील मोजक्या साहित्यात तयार होणारी आपली आजची रेसिपी करायला देखील सोपी आहे, शिवाय झटपट होते। यात सुंठ, जायफळ, गूळ, गव्हाचं पीठ, घरचं लोणकडे साजूक तूप देखील आहे। आता एवढं हेल्दी साहित्य असल्यावर पदार्थ तर भन्नाट होणारच। तर चला आज आपण करूयात विंटर स्पेशल गुळपापडी। या गुळपापडीला बऱ्याच ठिकाणी सुकडी देखील म्हणतात व यासाठी आपण घेतला आहे 2.5 वाट्या आपण हे गव्हाचं पीठ घेतलं। हे 2 वाट्या आणि ही अर्धी वाटी। गव्हाचं पीठ म्हणजे कणिक ज्याच्या आपण रोज पोळ्या करतो ना, ते पीठ आहे। 1 वाटी आपण घरचं साजूक लोणकडे तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटीच आपण गूळ अगदी बारीक कापून घेतला आहे। सुरीने कापून घेतलेला आहे मी, तुम्ही याऐवजी किसून घेऊ शकता, किसणीवर म्हणजे ग्रेट करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपण घेतलेला आहे 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, थोडेसे तीळ घेतलेले आपण भाजलेले। गुळपापडीवरती आपण असे भुरभरून टाकणार आहोत। 1/4 टीस्पून आपण जायफळ पावडर घेतली आहे, 1/2 टीस्पून आपण सुंठ पावडर घेतली आहे आणि 1 टीस्पून आपण पॉपी सीड्स म्हणजे खसखस घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 थाळा आपण साजूक तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे। यामध्ये आपण गुळपापडी थापून घेणार आहोत, तर हे आधी तयार करून ठेवायचा थाळा, नंतर मग गडबड होते। आपण जाड बुडाची कढई गॅसवरती गरम व्हायला ठेवलेली आहे। यामध्ये आधी घातलेलं साजूक तूप घालूया। थोडंसं साजूक तूप आपण बाजूला ठेवलं। हे बघा, 1 चमचा, गरज वाटली तर आपण त्याचा वापर करू। आणि तूप पातळ होतंय तोवरच यामध्ये आपण घालूया घेतलेलं गव्हाचं पीठ। गॅसची फ्लेम आता आपण अगदी लो टू मीडियम मध्ये केलेली आहे। आणि आता आपल्याला हे गव्हाचं पीठ सतत हलवत या कालथ्याने छान खमंग लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। लो फ्लेमवर भाजलं की पीठ छान खमंग भाजलं जातं बरं का। आता तुम्हाला वाटत असेल तूप कमी आहे, पण असं नाही, व्यवस्थित भाजलं गेलं की तुम्हाला कळेल तूप पुरेसं आहे ते। ह्या पिठातून असं तूप सेपरेट होईल तोपर्यंत आपण भाजणार आहोत। बस, गुळपापडीमध्ये ही स्टेप सर्वात महत्त्वाची, पीठ भाजून घेणे, बाकी झटपट होतं। आपल्याला हे पीठ भाजायला जवळजवळ 12 ते 15 मिनिटं लागू शकतात। तर चला आपण छान हे पीठ खरपूस खमंग असं भाजून घेऊया। अजिबात हे कढई सोडून इतरत्र जायचं नाही। सतत कालथ्याने आपल्याला हे परतत राहायचं आहे। हे बघा, गेली 12 मिनिटं आपण हे पीठ परततोय। हलका गुलाबी रंग त्याला आलेला आहे, आपल्याला अजून भाजायचं आहे। पण आता यामध्ये आधी घालूयात आपण डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वेगळं भाजून घातलं तरी चालेल, पण हे फार बारीक असतं ना, त्या पिठाबरोबर ते व्यवस्थित भाजला जाईल। पण फार आधी घालायचं नाही, नसता ते करपू शकतं। तर आपण आता थोडासा वेळ राहिलेला आहे आपल्याला भाजायला, म्हणून आपण डेसिकेटेड कोकोनट आता घातलेला आहे। खरं म्हणजे बेसिक साहित्य कुठले तर गूळ, गव्हाचं पीठ आणि तूप, या 3 साहित्यातच गुळपापडी होते। पण या गुळपापडीची टेस्ट एन्हान्स व्हावी, त्यानंतर ती अजून पौष्टिक व्हावी, म्हणून आपण यामध्ये काही साहित्य घालणार आहोत। आधी आपण डेसिकेटेड कोकोनट घातले, पिठाबरोबर ते छान भाजून घेऊयात। बघा, तूप अगदी पुरेसं झालेलं आहे। आता आपल्याला कालथ्याने हे परतायला ढवळायला देखील बघा किती सोयीचं होतंय की सोपं जातंय, खूप सुटतंय। पण आपल्याला थोडंसं अजून डार्क रंग येईपर्यंत हे पीठ भाजायचं आहे। तर आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। हे बघा, गेले 15 मिनिटं आपण हे गव्हाचं पीठ भाजतोय। बघा किती सुरेख कलर आलेला आहे, लाल है ना। आपल्याला इतपतच भाजायचं आहे। हे बघा, सुरुवातीला पीठ इतकं पांढरं शुभ्र होतं आणि आता बघा पिठाचा रंग छान लालसर आलेला आहे। आपण गॅस बंद करूया। आपल्याला जर अशी कडक वडी हवी असेल गुळपापडीची, तर तुम्ही ताबडतोब यामध्ये गूळ घाला।
पण आपण सॉफ्ट अशी वडी करतोय गुळपापडी, हो की नाही. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, 2-3 मिनिटं हे असंच आपण सतत हलवत राहू. म्हणजे काय, कढई गरम आहे तर त्यामुळे काय होईल, पीठ खाली लागू शकतो, हो की नाही. आणि 2-3 मिनिटांमध्ये पिठाचं टेम्परेचर डाऊन होईल आणि त्यानंतर आपण गूळ मिसळणार आहोत. फार गार नाही करायचं. 2-3 मिनिटांमध्ये थोडंसं ते गार होईल. आपण हलवतोय ना असं कालथ्याने, तर ते थोडंसं त्याचं टेम्परेचर डाऊन होईल. बघा कसे छान तूप देखील सुटलंय, हो की नाही. भारी रंग देखील सुरेख आलेला आहे. बस आपण 2-3 मिनिटं टेम्परेचर डाऊन होऊ दिलं आणि आता यामध्ये आपण घालूया घेतलेला गूळ. लक्षात घ्या, आपल्याला परत गॅस लावायचा नाही. हे पीठ खूप गरम आहे तर त्या हीट मध्ये हा गूळ आपला मेल्ट होणार आहे. त्याकरताच आपण हा गूळ बारीक किसून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये घालतो आहोत सुंठ पावडर, त्यानंतर भाजलेली खसखस आणि जायफळ पावडर. चला आता गूळ विरघळेपर्यंत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा बारीक कापून घेतल्यामुळे काय होतं, गूळ पटपट मिक्स होतोय, मेल्ट होतोय. बघा गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. तर आता आपण जो थाळा तयार करून ठेवला आहे ना, त्यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत. बघा नंतर घाई गडबड होते की नाही, तर त्याकरता आपण थाळा किंवा ट्रे आधीच ग्रीस करून ठेवावा. चला आता हे गरम आहे तोवरच आपण ताटामध्ये म्हणजे त्या थाळ्यामध्ये जे आता आपण सेट करणार आहोत त्यामध्ये आपण ओतून घेऊयात. हे बघा आपण ओतून घेतलंय. आता आपण याला छान दाबून सेट करून घेऊयात. तुम्हाला हवी तितपत जाड किंवा जरा पातळसर केली गुळपापडी तरी चालेल. आपण मीडियम ठीक करूयात. चला एका बाजूला आपण वाटीच्या तळाला तूप लावून घेतलंय, तर त्याने देखील आपण दाबून घेऊ शकतो, म्हणजे चटके बसत नाही. हे बघा अशा पद्धतीने. बरं आपल्याला हे लगेच कापायचं नाही, तर किती, तर एक 4-5 मिनिटं जाऊ द्यायचं आणि फार गार पण होऊ द्यायचं नाही. 4-5 मिनिटं झाले की आपण त्याच्या सुरीने त्याला कट करून देऊयात. नंतर मग काय होतं, ते कट करणं अवघड जातं. ठीक आहे. हे बघा आपण गुळपापडी या थाळ्यामध्ये सेट करून घेतलेली आहे. आता यावरती आपण भाजलेले तीळ ते असे भुरभुरणार आहोत. तिळाऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा तुमच्या आवडीचे कुठले ड्रायफ्रुट्स असतील त्याचे पातळसे काप लावू शकता. पण आपण जरा तीळ देखील गरम असतात ना, या सीझन मध्ये खाणं गरजेचं असतं, त्यामुळे आपण यामध्ये तीळ घातलेले आज. आणि वाटीने जर आपण त्याचे दाबून घेऊ. तीळ गूळ या हिवाळ्यामध्ये खावा, त्याच्यामध्ये उष्ण गुणधर्म असतात ना, तर थंडीमध्ये आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी शरीरात उष्णता टिकावी, ऊब राहावी म्हणून असले गरम पदार्थ उष्ण पदार्थ जरूर खावे. चला आपण थाळ्यात सेट करून घेतली. आता एक 4-5 मिनिटं आपण याला ठेवूयात. थोडंसं त्याचं टेम्परेचर अजून डाऊन होईल, त्यानंतर मात्र आपण सुरीने त्याला कट करून घेऊयात. हे बघा ही गुळपापडी थापून 3-4 मिनिटं झाली आहेत. आता आपण मार्किंग करून घेऊया. त्यानंतर मग जशी ती सेट होईल ना, मग कट करणं अवघड जातं, बरोबर. आता आपण काढणार नाही आहोत ह्या वड्या, पण कट मात्र करून ठेवूयात. तुम्हाला आवडीने तुमच्या लहान मोठ्या आकाराच्या अशा वड्यांचं मार्क करून घेऊयात. बघा आहे की नाही सोपी गुळपापडी. फक्त काय पेशन्स ठेवून आपल्याला पीठ भाजून घ्यावं लागतं. मस्त पीठ हलकं होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत. आणि काळजी काय घ्यायची, लो टू मीडियममध्येच ही फ्लेम ठेवायची आहे. बघा पाक करायची अजिबात झंझट नाही, त्यामुळं कुणीही सहज करू शकतं. हे बघा आपण मार्क करून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करायचं, थोडंसं गार होऊ देऊया आणि त्यानंतर या थाळ्यातून आपण ही गुळपापडी काढून घेऊयात. हे बघा गुळपापडी गार झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. सुरीने
हे असे कडेचे असतात ना छोटे छोटे तुकडे, ते काढून घेतले की आपल्याला मोठ्या वड्या काढायला सोयीचं जातं बरं का. तर ते हळूच काढून घ्यायचं आणि हे बघा असं जरा सुरी फिरवली की वड्या वर निघून येतात. बघा आपण मीडियम थिक ठेवली आहे. सुरेख झाली की नाही. आपण ह्या सर्व वड्या काढून घेऊयात गुळपापडीच्या. चला अशाच प्रकारे आपण ह्या सर्व गुळपापडीच्या वड्या काढून घेऊयात. हिवाळ्यातील पौष्टिक खुराक पारंपरिक गुळपापडी म्हणजे सुखडीत तयार आहे. नित्याचे साहित्य, साधी सोपी कृती, पण उष्ण गुणधर्मामुळे कडाक्याच्या थंडीत या हेल्दी गुळपापडीचं सेवन करणं सर्वांसाठीच हितावह ठरते. काय मग खवयांनो, रेसिपी ट्राय करणार ना? नक्की करा व रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करताय ना. चला एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.